आणखी एक बातमी आहे. भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट नाही. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर भिवंडी शहर आणि ग्रामीण मधील आगीचं सत्र काही थांबता थांबत नाहीये. आज देखील शहराजवळच्या रहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंडमधील कपड्याच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागली. पहाटेच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची घटना घडली. भिवंडी परिसरात दुसऱ्या मजल्यावरील कपडा साठवलेल्या गोदामात आग लागल्यामुळे दुसऱ्या मजल्यावरच्या गोदामाच्या भिंती सुद्धा पडल्या आहेत. आगीचं कारण अजून स्पष्ट नाही. मात्र घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 आणि ठाणे महानगरपालिकेच्या 1 अशा एकूण 3 गाड्या दाखल आहेत. तर नेहमीप्रमाणे पाण्याचा तुटवडा भासल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. भिवंडी शहर आणि ग्रामीण मध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. आज ही पहाटेच्या सुमारास राहणार ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनीसुरत कंपाऊंड येथे असणाऱ्या महादेव मडवी कंपाऊंड मधील एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आपण दृश्यामध्ये पाहू शकता. आपण या ठिकाणी असलेली जी दुमजली इमारत आहे त्या इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी असलेला कपडा हा संपूर्णतः जळून खाक झालेला आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या भिंती आहेत, भिंती पूर्णपणे पडल्याच्या आपण या दृश्यामध्ये पाहू शकता. आग नियंत्रणात आणण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहेत. तर आता यापूर्वीच काही वेळापूर्वीच ठाणे महानगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे. नेमकी आग लागण्याचे नेमके कारण काय आणि आग कशामुळे लागली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी नेमकी किती वेळ लागेल याबाबत आपण अग्निशमन दलाच्या काही अधिकाऱ्यांकडून आपण ही माहिती घेणार आहोत. सर, काय सांगाल, ही आग लागण्याचे नेमके कारण काय आणि काय परिस्थिती आहे आताची? सर, आगीचं कारण निश्चित सांगता नाही येणार. पहाटे 4:30 वाजता अंजूरफाटा फायर स्टेशनला आम्हाला आगीचा कॉल प्राप्त झालेला आहे. तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी हजर झालेल्या आहेत. सुरुवातीला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आला. आता आग कंट्रोलमध्ये आहे. कुलिंगचं काम चालू आहे. किती वेळ जाईल अंदाजे? 1-1.5 तासात आग पूर्ण आग क्लिअर होईल. जखमी होण्याची काय शक्यता? कोणी जखमी वगैरे झालेलं नाही. आगीचं काय कारण? आगीचं सर निश्चित कारण सांगता नाही येणार. बरं, या ठिकाणी असलेले आगीचं कारण निश्चित जरी अजून सामने येत जरी समोर येत जरी नसलं तरी या ठिकाणी लागलेली आग ही आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या 2 आणि ठाणे महानगरपालिकेच्या अशा 3 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. परंतु नेहमीप्रमाणेच आग नियंत्रण आणण्यासाठी असलेला पाण्याचा तुटवडा हा अग्निशमन दलाच्या जवानांना भासत असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहेत. नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. यानंतर एक मोठी बातमी. पुण्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच काल 43 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. 43 ठिकाणी फटाक्यांमुळे शहरात आग लागली. या सगळ्या घटनांमध्ये अग्निशमन दलाकडनं वेळेत नियंत्रण प्रस्थापित करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.